नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, फक्त याच जन्मात नाही तर अनेक जन्मातून मनुष्य प्रवास करत असतो. जन्मोजन्मीच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते तेव्हा मोक्षाची प्रवेशद्वार उघडतात. मागच्या जन्माच्या कार्याचा हिशोब या जन्मामध्ये आणि या जन्मातील कर्माचा हिशोब पुढच्या जन्मामध्ये असं चक्र फिरत असतं. पुनर्पी जनन पुनर्पी मरण असं म्हटलं जातं. खरं तर मोक्षाला जाण्यासाठी जन्म असतो, परंतु मनुष्य धर्म, अर्थ, काम ह्या पुरुषार्थामध्ये अडकतो आणि मोक्ष दुरावतो. परमेश्वर प्राप्ती हे जीवनाचं उद्दिष्ट असूनही मोक्षाकडे जाण्यास विलंब होतो. मागील जन्मातील कर्म या जन्मामध्ये आणि मागील पानावरून पुढे चालू राहतं. ग्रह या कर्माची फळं देण्यास बांधील आहेत. थोडक्यामध्ये ग्रह कर्मफळ देण्यासाठीचं एक माध्यम आहे. जसे कर्म तसे फळ, म्हणून ग्रहांना कधीही दोष देण्याचा अर्थ नाही, कारण ते आपल्या कर्माचीच फळं आपल्याला देत असतात. पत्रिकेतील षष्ठ भाव पहा. षष्ठ भाव हा नोकरीचा आहे. नोकरी मिळाली की खिशामध्ये पैसा खुळखुळू लागतो आणि पैशामुळे माणसाचा अहंभाव फुलतो. पैसा आला की मग काय हवं ते करा आणि उधळा लक्ष्मी. जीवनशैली बदलते. कधीही खावं प्यावं, मग त्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक पैसा, अजून पैसा आणि मग त्यासाठी घड्याळाच्या काट्यावर असणारं जीवन आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या असंख्य चिंता आणि विवंचना. या सगळ्याचा शेवट होतो एखाद्या दीर्घ आजारामध्ये. या सगळ्याचं मूळ बदललेली जीवनशैली आणि विचारसरणी आहे. त्यामध्ये समाधान मानणं सध्या कठीण आहे. ईर्ष्या आणि त्यातून निर्माण झालेला आपल्याच लोकांबद्दलचा द्वेष आणि तिरस्कार. एखाद्याचं कौतुक आणि खुल्या दिलानं स्तुती सुद्धा आपल्याला करता येत नाही. आपल्याला इतक्या कोत्या मनोवृत्तीचे आपल्याला कोणी बनवलंय? स्वतःनेच ना. पत्रिकेतील चतुर्थ भाव म्हणजेच मन, लग्न म्हणजे आपलं शरीर, देह आणि आत्मा म्हणजे सूर्य, साहस, आत्मविश्वास देणारा मंगळ, बुद्धी अभिव्यक्ती देणारा बुध, ज्ञान देणारा गुरु, आयुष्यातील सर्व सुखाची बरसात म्हणजे शुक्र, कष्ट, आजार, अपमान देणारा शनी, आयुष्यामध्ये अचानक घटना घडवणारा राहू, कोमामध्ये नेणारा केतू. ही सर्व मागच्या अनेक जन्मातील कर्म आहेत, जी ग्रहांच्या माध्यमातून चांगले किंवा वाईट परिणाम आपल्याला प्रदान करत असतात. शास्त्रामध्ये चतुर्विध पुरुषांनी सांगितलंय की पंचम भाव आपले पूर्वकर्म, नवम भविष्य आणि प्रथम आपले वर्तमान. हे ज्याला समजलं त्याला आपल्या जन्माचं रहस्य किंवा उद्दिष्ट समजलंच. जन्म हा आपल्यावरती लादलेला नाही. आपल्या इच्छेतून आपण जन्म घेतलाय. जन्म घेण्याची प्रबळ इच्छा झाली म्हणून मातेच्या उदरातून आपण जन्म घेत आहोत. षष्ठ भावावरती विजय मिळवणं याचाच अर्थ कुटुंबामध्ये सुख दुःखाच्या प्रसंगामध्ये एकत्र राहणं, समजून घेणं, कुटुंबामध्ये एक होऊन राहणं, शत्रूंवरती विजय मिळवण्यापेक्षा शत्रू निर्माण न करणं आणि आजारांवरती मात किंबहुना सुदृढ राहणं. षष्ठ भावावरती विजय मिळवला तर समाप्तीचं फळही आपल्याला भोगता येईल. या पृथ्वी लोकावरती कितीही संकट दुःख असली तरी मनुष्याला मृत्यू नको असतो. मोक्षप्राप्ती म्हणजेच परमेश्वर प्राप्ती आणि त्याचा ध्यास आपल्याला असलाच पाहिजे. चारही पुरुषार्थ जीवनाचे विविध टप्पे दर्शवतात आणि प्रत्येक टप्पा परिपूर्णपणे जगून झाला तरच मोक्षाकडे आपली वाटचाल होऊ शकते. मनुष्य हा इच्छेमुळेच जन्म घेतो हे आपण पाहिलं. आपलं मन चतुर्थ भावामध्ये आहे आणि मन म्हणजे आपल्या मनातील विचार. विचारांना कक्षा नाही. मनाला बांधून ठेवता येत नाही, कारण ते उदबत्तीच्या धुरासारखे इकडून तिकडे भटकत असतात. मन हे असंख्य वासनांचं घर आहे. काहींना काही सारखं हवं असतं. हे सर्व न संपणार आहे आणि म्हणूनच मोक्ष मिळणं कठीण आहे. भाव मनामध्ये प्रकट होतात आणि विचार मेंदूमध्ये. हृदयातील आणि डोक्यातील विचार जेव्हा शून्य होतील, म्हणजेच कुठलीच इच्छा राहणार नाही, अशी जेव्हा मनाची अवस्था होईल तेव्हा समजून जा की तुम्ही मोक्षाच्या पायरी चढू लागला आहात. म्हणूनच मोक्षाच्या आधीची पायरी एकादश भाव म्हणजेच लाभ भाव. पुढच्या मोक्षाच्या पायरीवर पाऊल ठेवण्यापूर्वी
मिळालेले सर्व लाभ तिथेच ठेवून जावं लागतं. इच्छांचं परिमार्जन होणं सोपं नाही आणि म्हणूनच मोक्ष मिळणं सुद्धा तितकंसं सोपं नाही. कारण आपलं मन हे संसारातून बाहेरच येत नाही. संसार म्हणजे सार जे नेहमीच पातळ असतं. न आटणारं प्रेम तिथे आहे. अजून हवं ते संपत नाही. त्यात आपण अडकत जातो आणि मोक्ष दुरावतो. इच्छा आहे तोपर्यंत मुक्ती नाही. षडरिपू इच्छा आपले पाय मागे ओढतात आणि म्हणूनच साधना नामस्मरण आपल्याला यातून बाहेर काढायला मदत करतात. श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं या वर्षामध्ये एक उत्तम साधक बनण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. कुणी पाहिलाय मोक्ष, पण खरंच असेल तर त्यासाठी साधना करण्याचा दृढ निश्चय करायला हवा. स्वामींनी सांगितलंच आहे, अशक्य काहीच नाही. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतील. फक्त एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती. तर मग स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेनं आपण या वर्षामध्ये साधक बनूयात. कितीही वाईट ग्रहदशा आली तरी त्यावरही आपण मात करूयात. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.